केलं तरी आज आम्हाला सांगावं लागतं, तरी आज आम्हाला बोलावं लागतं, तरी आज आम्हाला जय जयकार करावा लागतो. ही नेमकी भूमिका कशाची याचा एकदा शोध आम्ही घेतला पाहिजे. आमच्या कृतीमध्ये उतरलं नाही सारं, आम्ही अस्तित्वात आणलं नाही सारं, आम्ही फक्त पुतळे, आम्ही फक्त फोटो उभारत राहिलो. आमचा जगण्याचा मार्ग इथपर्यंत मर्यादित राहिला. ठीक आहे, कालपर्यंत आम्हाला शिवाजी सांगायला होते, कालपर्यंत आम्हाला महासाहेब जिजाऊ होत्या, कालपर्यंत आम्हाला ज्ञानोबा तुकोबा होते. उद्याच्या पिढीला कोण देणार तुम्ही? कुठला आदर्श सांगणार त्यांच्या पुढं? काय देणार आहे? 750 वर्षापूर्वीचे ज्ञानेश्वर किती दिवस किती पिढ्यांना पुरणार? चिरंतन आहेत ते, चैतन्य आहे ते, ठीक आहे, पण आणखी काय? आमच्या घरात मुलगा जन्माला आला की आम्ही म्हणतो मुलाचं नाक अगदी वडिलांवर गेलंय, पोराचे डोळे अगदी आजोबांसारखे दिसत आहेत. त्याच्याही पुढे जाऊन आमच्या ग्रामीण भागात असं म्हणतात आजोबाच पोटाला आलाय. चालतोय तसाच, बोलतोय तसाच, बायकोला शिव्या पण देतोय तसाच, म्हातारा असंच होतं, त्याचाच अवतार आहे. एखादा माणूस पुढून येताना दिसला की एखादा ज्येष्ठ म्हातारा म्हणतो तू त्याचा का रे? ते पोरग म्हणतो हो, तुम्हाला कसं कळलं? नाही, तोंडावरनं कळतंय की. म्हणजे माणूस तोंडावरनं आई बापावर जातो. मग मला एक सांगा, पोरग नाकानी बापावर जातं, डोळ्यांनी आजोबावर जातं, मग गुणांनी कुणावर जाईल? येणाऱ्या पिढीसाठी आमचे गुण महत्वाचे आहेत. आम्हाला सांगायला हे महामानव होते, उद्याच्या पिढीला कोण सांगणार? मुलाचं नाक वडिलांसारखं, मुलाचे डोळे आजोबांसारखे, मग मुलाचे अवयव कुणावर जातील? मग 35 वर्षाच्या पोराच्या किडन्या बाद होतात याची उत्तर पोरात शोधू नका, बाप काय करत होता ते तपासा. 40 वर्षाच्या पोराला हार्ट अटॅक येतो, उत्तर पोरात शोधू नका, आजोबा काय करत होता ते बघा. एखादा दमेकरी ज्यावेळी डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टर पहिला प्रश्न विचारतात, तुमच्या घरात आधी कोणाला होता का? म्हणजे तुला दमा व्हायला तू बिड्या ओढल्याच पाहिजेत असं नाही, तुझ्या आजोबाने ओढलेले असल्या तरी तुझं रेडीमेड काम झालं. मग आपल्याला काय वाटतं, आम्ही जे करतो ते स्वतःसाठी करतो, आम्ही जे करतो ते आमच्या शरीराचं नुकसान करतो. अरे स्वतःचं नाही करत, पुढच्या पिढ्या बाद करतो आम्ही. अरे स्वतःच्या आयुष्याची वाट लावायची असली लावा ना, पुढच्या पिढ्या का बरबाद करता? कसली पिढी पैदा करणार? पंगू, अपंग, मतिमंद कुणाच्या खंडावर समाज देणार आम्ही? आम्हाला सुधारलं पाहिजे, आम्हाला घडलं पाहिजे, तर पुढची पिढी घडवू आम्ही. शिवाय ना आम्ही उद्याचे बाप होणार आम्ही. हा संस्कार आमच्या पुढच्या पिढीत उतरावा यासाठी आमचं जगणं, आमचं वागणं, आमचं अनुभवणं, आमचं उपभोगणं त्या पात्रतेचं असावं लागेल, तर घडेल सारं. कधीतरी सहज एखादा प्रश्न विचारा एखाद्याला, गेल्या 10 वर्षात आपापल्या घरात जन्माला आलेल्या किती पोरांची नावं आम्ही शिवाजी, संभाजी, ज्ञानोबाने तुकोबा ठेवली तेवढं सांगा. असेल कुणी तर हात वर करा. शोकांतिका नाही आम्ही ठेवली नावं आमच्या पोरांची शिवाजी, संभाजी, ज्ञानोबा, तुकोबा. वाटतच नाही आम्हाला आमच्या घरात ज्ञानोबा जन्माला यावा, वाटत नाही आम्हाला आमच्या घरात एखादा तुकोबा, एखादा शिवबा असावा. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. मग कशी पोरं घडतील आमची, कशी पिढी घडेल? अरे बारशाच्या वेळी पाळण्यात आम्ही आमच्या पोरांची नावं काय ठेवतो याच्यावर न कळतं आमच्या पोरांनी काय व्हावं असं आपल्याला वाटतं. ते आमच्या पोरांची नावं बघा, मग आम्हाला कळेल आमच्या पोरांनी काय व्हावं असं वाटतं आपल्याला. हे आम्ही करायचं आहे, पालकांनी करायचं आहे. येणाऱ्या पिढीवर हे सगळं दान आम्ही द्यायचं आहे, तर येणारा समाज घडेल, येणारी पिढी घडेल. आणि हे सगळं वेळेत व्हायला हवं. मी गेल्या वेळी सुद्धा सांगितलं होतं, फक्त त्याच्या पुढचं थोडंसं बोलतोय. आमच्यापासून सुरुवात करायला हवी. स्वतःची पिढी फक्त घडवा, स्वतःचं घर फक्त घडवा, बस आपोआप समाज घडत जाईल, आपोआप माणसं घडत जातील, आपोआप एक दिवस राष्ट्र, एक दिवस विश्व घडत जाईल. फार काही करायची गरज नाही पडत. आम्हाला हे महामानव पाहिजेत ना, तसे महामानव तयार होतील. ती व्यापकतेची भूमिका आम्हाला निर्माण करावी लागेल. हे जगणं आहे आमचं, हा आशावाद आहे आमचा. सारं वेळेत व्हावं लागतं. शर्टाचं पहिलं बटन चुकलं की खालची बटणं आपोआप चुकत जातात, ते चुकवावी लागत नाहीत. आणि शर्टाचं पहिलं बटन बरोबर लागलं की खालची आपोआप बरोबर लागतात, ती लावावी लागत नाहीत. आमच्या पिढीचं पहिलं पाऊल जर बरोबर पडलं तर खालची बाकीची आपोआप पडत राहतील. हे सारं वेळेत, कारण वेळेत घातलेला 1 टाका पुढचे 9 टाके वाचवणारा असतो. अशी पिढी, अशी मांदियाळी आम्हाला करावी लागेल. गौतम बुद्ध एकदा अमराईमध्ये बसले होते. 4-5 पोरं खेळकर त्या अमराईमध्ये आली होती. दगडांचा ढिगारा केला होता.
आणि एक एक आंबा पाडावा या इच्छेनं ते झाडाकडे झेपावत होते. एखादा पोर दगड घ्यायचं, आंब्याच्या झाडाकडे भिरकवायचं, प्रचंड मोठ्या वेगाने फेकायचं, बघता बघता टप दिशी दगड लागायचा, आंबा खाली पडायचा, पोरं धावत जायची, आंबा खायचे, पुन्हा उत्सुकता वाढायची, आणखी एक दगड, आणखी एक आंबा. गौतम बुद्ध एका आंबराईच्या झाडाखाली ध्यान करत बसलेत, पोरांच्या खेळाकडे लक्ष नाही. अशा वेळी एकाने एक दगड उचलला, आंब्याच्या दिशेने भिरकावला, चुकून नेम चुकला आणि त्या झाडाखाली बसलेल्या गौतम बुद्धांच्या मस्तकात लागला. फोडीच्या आवाज आला, जखम झाली, भडभड भडभड रक्त व्हायला लागलं, यातनांचा कल्लोळ उठला, पोरं घाबरली, बावरली, तरारली, काय करावं समजेना, पळून जाता येईना. एक पोर होता, तो पोर म्हणाला, अरे आपण तर आंब्याला दगड मारत होतो, चुकून गौतम बुद्धाला लागलाय, काय करूया? दुसरा एक जण म्हटला, आपण जाऊया त्यांच्याकडे, आपण सांगूया त्यांना सांगूया, आमचा काय तुम्हाला मारायचा उद्देश नव्हता, आम्ही तर झाडाचे आंबे पाडत होतो, चुकून दगड तुम्हाला लागलाय. पोरं एकमेकांचा हात धरून गौतम बुद्धांच्या पुढे आली, जखम झाली, बडबड रक्त वाहत आहे, गौतम बुद्धांकडे पाहावेना, चेहरा यातनेने सगळा काळवंडलाय. अशा वेळी पोरं गौतम बुद्धांच्या पुढे उभं राहील. गौतम बुद्धांच्याकडे बघत म्हणाली, आम्ही तर झाडावरचे आंबे पाडत होतो, चुकून दगड तुम्हाला लागला. गौतम बुद्धाने डोळे उघडले. पोरं म्हणाली, खूप लागतंय का तुम्हाला? खूप दुखतंय का? एवढं ऐकल्याबरोबर गौतम बुद्धांना फडफडून आलं, डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले. गौतम बुद्धांचं रडणं बघितलं, पोरं जागेवर तरारली, बावरली. पोरं विचारायला लागली, सांगा ना, खूप त्रास होतोय का? खूप दुखतंय का तुम्हाला? आमचा तुम्हाला मारायला उद्देश नव्हता हो, आम्ही तर झाडावरचे आंबे पाडत होतो, चुकून दगड तुम्हाला लागलाय, खूप दुखतंय का हो? गौतम बुद्धांनी मानेनी नकार दिला, नाही रे बाळांनो, दुखत नाही. त्यातलं एक जण म्हटलं, मग तुम्ही रडताय का? दुखत नाही तर सांगा ना, तुम्ही रडताय का? तर गौतम बुद्ध म्हणाले, बाळानो, तुम्ही त्या आंब्याच्या झाडाला एक दगड मारला तर त्या झाडाने सुद्धा तुम्हाला 2 आंबे दिले. मी मात्र माणसासारखा माणूस, मला दगड लागला तरी मी मात्र तुम्हाला काही देऊ शकत नाही. या दुःखानं मी रडतोय. अरे झाडाला दगड लागला तर ते झाड सुद्धा आंबे देत, आम्ही तर माणसासारखी माणसं, हा समाज आम्हाला एवढा भरभरून देतो, आम्ही काय देतो समाजाला? आम्ही समाजाला उभं राहण्यासाठी काय करतो? आम्ही इतिहासाचे पोवाडे गातो, सांगत राहतो, इथल्या मातीचा एखादा ढेकूळ जर कधी हातात घेतला, तो पाण्यात फेकला तर मातीवर जो तवंग उठेल तो या मातीसाठी मेलेल्या मावळ्यांच्या रक्ताचा असेल. आजही सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात हर हर महादेवचा गजर घुमताना आम्हाला ऐकू येतो. या इतिहासाच्या मातीत आम्ही घडलो, उभा राहिलो. मग आम्ही काय घडवलं? भारताच्या स्वातंत्र्यालयामध्ये या सातारा जिल्ह्यातल्या वाई नावाच्या शहरामध्ये रात्रीच्या 12 वाजता एक भूमिगत असाच पळत होता. इंग्रज पोलीस मागे लागले होते, शिट्ट्यांचा आवाज घुमत होता, बॅटऱ्यांचे झोत पडत होते आणि जीवाच्या आकंताने हा एक किसन पळत होता. प्रचंड वेगाने पोलीस धावतोय, धावपुढे पळतोय, पळता पळता स्वतःच्या घराजवळ आला. पोलीस जवळ आल्याची चावू लागले, बॅटरींचा झोत वाढला, शिट्ट्या वाढल्या आणि त्या सरशी घराच्या मागच्या भिंतीवर उडी घेतली. पोलीस जवळ आल्याची जाणीव झाली आणि तशीच सर्दीची भिंतीत आत घरात उडी घेतली. पायाला काहीतरी लिबलिबीत मांसल लागलं, पण बघायला विचार करायला वेळ नव्हता. आला तसाच अंधारात गुडूप झाला. बघता बघता शिट्ट्यांचा आवाज वाढला, बॅटरीचे झोत फिरू लागले. क्षणभरानंतर तेही शांत झाले, बॅटरीचे झोत मंदावले, शिट्ट्यांचा आवाज कमी कमी होत गेला. सुरक्षिततेची जाणीव झाली आणि मग अंधार चिरीत तो बाहेर आला. पण डोक्यात एक सवाल होता. मगाशी उडी घेतली त्यावेळी आपल्या पायाला काहीतरी लेबलिबीत मांसल लागलंय, काय ते बघायला पुढे झाला. हातातलं माची शिलगावलं, गाडीच्या उजेडात बघितलं, जिथं भिंतीवरनं उडी घेतली त्या ठिकाणी त्याची तानी पोर झोपली होती आणि उडी पडली त्यावेळी त्याचा पाय त्या तान्या पोरीच्या गळ्यावर पडला होता. पोरीला हुंकार द्यायलाही वेळ नव्हता. त्याच्या बायकोने बघितलं, एक आक्रोश म्हणला, सर्दीशी तोंडा वाटला, गप, ओरडू नकोस. ओरडते कशाला? अगं तुझी पोर मातीसाठी गेली, देशासाठी मेली, अभिमान बाळग, रडते कशाला? स्वतःचा संसार नाही, स्वतःच्या मांसाचा गोळा सुद्धा कुर्बान करणारी माणसं या मातीत उभा राहिली. तो यशवंतरावांच्या सोबत लढणारा किसनवीर या सातारा जिल्ह्यातला, हे सगळं आमच्या ठाई आहे ना. मग त्या समाजासाठी यांनी एवढा केला, आम्ही काय करतो? आम्ही काय दिलं?
हे देणं म्हणजे आमचं जगणं आहे. इतिहास फक्त वाचायचा नाही, इतिहास अनुभवायचा असतो. इतिहास जाणवण्याची गोष्ट आहे, काळजात अंतःकरणात पेटवणारी गोष्ट आहे. कामापुरती वेळेपुरती नको. हा जगण्याचा अंश आमच्या मध्ये अवतरला पाहिजे, तर ते आमचं जगणं. एवढं सगळं या महामानवी केलं, आम्ही काय करतो? आमच्या जगण्याचा आकार आम्हाला साकार करता आला तर आमचं जगणं. नव्या पिढीला हे शिकवा, नव्या पिढीच्या अंतःकरणात हे संस्कार बीज पेरा. जनातल्या संस्काराच्या मागं जाऊ नकोस, पैशाच्या मागं धावू नकोस. पैशानं गरीब असलास तरी चालेल, मनानं श्रीमंत हो. पोरला या श्रीमंतींचे संस्कार द्या, नव्या पिढीला हे द्या. आमच्या जगण्या वागण्याचं नवं दालन त्याच्यासाठी खुलं करून द्या. त्याला शिवाजी सांगा, त्याला रामकृष्ण सांगा, त्याला गौतम सांगा, त्याला शाहू आंबेडकर, त्याला सावरकर, टिळक सांगा. या सगळ्यातनं स्वतःच्या आयुष्याची ज्योत पेटवता येते आणि मग त्यातनं स्वतः जळून इतरांना उजळून काढण्याची प्रेरणा निर्माण होते. पण साऱ्या वेळेत मी बघितला, एक पालक, एक बाप, एक आई, एकुलता एक पोर, एकुलता एक म्हणून लाडा कोडात वाढलेलं, खूप जाणीवेनं, खूप संवेदनेनं त्याला उभा केलेलं. मुलगा लहान होता, रंगत होता, अंगणात खेळत होता, आई बापाला भारी कौतुक होतं. आणि मग बघता बघता पोरग माती खायला लागलं, आई चिडायला लागली, बापाला सांगायला लागले, अहो पोर माती खातो. वडील म्हटले, असू दे, लहान आहे तो, अजून कळत नाही त्याला. मुलगा मोठा झाला, बघता बघता आता पोरांच्यात खेळू लागला, बघता बघता पोरांची भांडणं व्हायला लागली, 4-2 पोरांना ठोकून माघारी यायला लागला. वडिलांच्या कानावर तक्रार आल्या, वडील आईला सांगू लागले, त्याला सांग जरा, दुसऱ्यांच्या पोरांना मारतो. आई म्हणते, असू दे, अजून कळत नाही त्याला. पोरगा मोठा झाला, शाळेत जायला लागला, शाळेत गेल्या गेल्या दप्तरातल्या इतरांच्या पेन्सिली पेन चोरून आणायला लागला. घरामध्ये पेन्सिलींचा खत झाला. आई वडिलांना म्हणाले, आपला पोऱ्या काहीतरी पेन्सिली पेन घेऊन येतोय. वडील म्हटले, अजून कळत नाही त्याला, आपलं काय दुसरं काय, मोठा झाल्यावर कळेल आपोआप. मुलगा आणखी मोठा झाला, शाळेतल्या पोरांच्या वर इकडे तिकडे फिरायला लागला. बघता बघता गुटखा ही खायला लागला. आता नवी सवय झाली, दारात पिंका मारायला लागल्या. आईनं बघितलं, पोरगा लाल भडक काहीतरी बाहेर टाकताय, बापाला काळजी न केली, सांगायला लागला, पोरांना सांगा काय करताय पोर. वडील म्हटले, राहू दे, कळत नाही अजून त्याला, मोठा झाल्यावर कळेल. पोरगा आणखी मोठं झालं, पोरांमध्ये हिंडायला लागलं. बघता बघता कुठंतरी एखाद्या कडेला पत्र्याच्या शेडमध्ये घुसायला लागलं. नको नको त्या प्यायला लागला, दर्प यायला लागला. आईला काळजी वाटायला लागली. आईने पुन्हा बापाला सांगितलं, पोरगा काहीतरी वेगळ्या मार्गाला गेलाय. वडील म्हटले, असू दे, पोरांच्या नादाने गेला असेल, अजून कळत नाही त्याला. दुर्लक्ष होत राहिलं. बघता बघता पोरांच्यात शिव्या शिकायला लागलं. घरात आल्यावर आई बापाची किंमत सरली, आईला शिवे द्यायला लागलं. आई डोळे अस्व ढाळायला लागली, बापाला तक्रार करायला लागली. वडील म्हटले, असू दे, अजून कळत नाही त्याला. बघता बघता पोरगा गुरकायला लागलं, बापाच्या अंगावर धावायला लागलं. बापालाही कळेना, आईला सांगायला गेला. आई म्हटले, असू दे, अजून समजत नाही त्याला. पोरगा आणखी मोठं झालं, चोऱ्या दोरड्या घालायला लागलं. तक्रारी कानावरला, बापाला ओढून मारायच्या धमक्या मिळाल्या. अहो, असली पैदाच कशाला केली अशी माणसं सवाल फेकायला लागल्या. आई बापांना काही कळेना. पोरला सांगून बघितलं, समजावून बघितलं, उपाशी ठेवून बघितलं, मारून बघितलं, घराबाहेर हकलून बघितलं, परिणाम नाही. बापाला हकलण्याची पोर भाषा करायला लागला. आई बाप विवश झाले, निराश झाले, उद्विग्न झाले, काय करावं समजेना. आई देवघरात बसायची, डोळा पुढे अस्व फक्त ढाळायची आणि त्या ईश्वरला विचारायची, असलं कशाला पोर माझ्या पत्रात घातलंस? अरे याच्यापेक्षा निपुत्रिक असते तर खूप बरं झालं असतं रे. बापानं बाहेर पडणं सोडून दिलेलं, आता घरात कोंडल्यासारखं असायचं. बाहेर गेलं की माणसं फक्त तक्रारी सांगायची, असली पैदास कशाला जन्माला घातली? अरे जलमल्या गळ्यावर पाय का नाही दिला याच्या? बापाला सुचत नव्हतं काय करावं, आतल्या आत जळत राहायचं, काय करावं समजत नव्हतं. हाताबाहेर पोर गेलेलं, आता कसं काय सरत राहिला. कोणी सांगून समजावून काही उपयोग नाही, डोकं आपटून घेण्याशिवाय काही पर्याय नाही. एवढाच फक्त हातात. दिवस चालतंय. एके दिवशी त्या बापाला काहीतरी वाटलं, पोराची तक्रार कानावर आली, तसा बाप तिरमिरी तुटला. हातात एक खिळा घेतला, घराच्या भिंतीजवळ गेला आणि त्या भिंतीवर तो खिळा ठोकला. हातोडे मारत राहिला, ठोकत राहिला. जेवढा पोराबद्दल राग होता, द्वेष होता, तो सगळा खिळावर काढला. क्षणभर शांत झाला. तोपर्यंत दुसरी तक्रार कानावर आली. बापानं दुसरा खिळा घेतला, भिंतीवर ठोकला, ठोकत राहिला, राग सगळा काढत राहिला. तिसरी तक्रार, तिसरा खिळा, चौथी तक्रार, चौथा खिळा, पाचवी तक्रार, पाचवा खिळा. बापाला एक नवीनच उद्योग लागला. पोराची तक्रार कानावर आली की एक खिळा घ्यायचा आणि भिंतीवर ठोकायचा, बस. एक दिवस पोरगा दुपारचा घरात आला.
आई पुढे उभा राहिला, आईवर गुरकावला, जेवायला वाढा दे. आई निमुटपणे गरीब गाईसारखी आत गेली, ताट करून बाहेर आली. पोराच्या पुढे ताट ठेवलं, पोरग जेवायला बसलं. जेवता जेवता घास गिळता गिळता पोराचं लक्ष शेजारच्या भिंतीकडे गेलं. भिंतीवर खिळ्यांच्या रांगा दिसल्या, सगळे खिळे टोकलेले, सगळी भिंत भरलेली. पोरं जेवता जेवता थांबलं. आईला विचारलं, काय तुमची डोकी बिकी फिरल्यात का काय? आईनं चमकून बघितलं. पोरने विचारलं, एवढ्या भिंतीवर खिळे कशाला ठोकलेत? अरे कपडे टांगायचे आहेत, काय करायचे तर 2-4 खिळे बास ना. अख्या भिंतीवर खिळे कशाला ठोकले? भिंती जास्त झाल्यात का खिळे जास्त झालेत? आई निमुटपणे पोरला म्हटली, मला काय विचारतो? खिळे ठोकले तुझ्या वडिलांना जाऊन विचार. पोराचं जेवण झालं, पोरकं उडून बापा पुढे गेलं. बापाला बोलायला लागलं, काय म्हातारचा लागला काय? का मस्तक फिरलं पार? कुणा पुढे बोलतोय भान नाही, काय बोलतोय जाण नाही. बापाला गुरकवायला लागला, अहो कशाला ठोकले खिळे एवढे? काय अक्कल बिक्कल घाण टाकली कुठं? का मेंदू ठोकलाय त्यात? बाप विवशपणे अस्वडाळत भिंतीला टेकून डोकं आपटत राहिला. पोर म्हणाला, तुम्हाला विचारतोय, ऐकू येतंय की नाही का भैरे झाला? अहो खिळे का ठोकले? तसा बाप उफाळला. अरे तुझे पाप आहेत, तुझी पाप. तुझी एक एक तक्रार कानावर आली की एक एक खिळा ठोकलाय. तुझी दुसरी तक्रार कानावर आली की दुसरा खिळा ठोकलाय. ही सारे पाप आहेत तुझी. मला काय विचारतो? सांगतो ना, पाप आहेत. बापांच्या अस्वाला थर लागेल. पोरगा क्षणभर शांत झाला, स्तब्ध झाला. आणि अचानक पोराच्या दोन्ही डोळ्यात पाणी यायला लागलं. बघता बघता पोरग ढसा रडायला लागलं. बाबाच्या पायावर पडलं. बाबा पुढे गायवाय करायला लागलं. बाबा फक्त एक वेळ बाबा फक्त सगळे खेळ काढा. बाबा भगवत नाहीत मला, माझे पापा भगवत नाहीत. बाबा फक्त एवढे फक्त खेळ काढा. मी चांगला वागतो, चांगला करतो. बाबा फक्त खेळ काढा. बाप तसाच शांत उभा राहील. पोरानं पायावर डोकं ठेवलं. बाबा फक्त एवढी वेळ फक्त खेळ काढा. खरंच चांगला वागेल. बाप म्हणाला, रे पोर आमच्या कुशीत जन्माला आलाय, आमचं सगळ्यात मोठं पातक. अरे खिळे ठोकताना मी तुला विचारलं नव्हतं, पाप करताना तू मला विचारलं नाही. आता काय सांगतोस? पोहरा मात्र रडत राहिला. बाबा फक्त एक वेळ नाहीत भगवत पाप, काढा खिळे. त्या सरशी बाप म्हणाला, काढेन, फक्त एक करता येईल. तुझी एक तक्रार कानावर आली की मी एक खिळा ठोकलाय. आता तुझी एक चांगली गोष्ट माझ्या कानावर आली की मी एक खिळा काढेन. खिळे ठेवायचे का खिळे काढायचे तुझे तू ठरव. तुझी एक तक्रार कानावर आली, मी खिळा ठोकला. आता तुझं एक चांगलं काम कानावर आलं की मी एक खिळा काढणार. त्या दिवसापासून पोरगा बदललं, अंतर्बाह्य बदललं. बघता बघता चांगलं करायला लागलं, चांगलं वागायला लागलं, चांगलं बोलायला लागलं, चांगल्या गोष्टी करायला लागलं. आणि सगळं एकरूप झालं. बघता बघता आता चांगल्या गोष्टी कानावर यायला लागल्या. बाप घराबाहेर पडला. माणसं आतरानं सांगायला लागली, तुमचा पोर होता म्हणून म्हातारी वाचली आमची. तुमचा पोर होता म्हणून मंदिराचं काम झालं. तुमचा पोर होता म्हणून कार्यक्रम चांगला झाला. तुमचा पोर होता म्हणून गाव सुधारलं. तुमचा पोर होता म्हणून एवढा कष्ट करताय. बापाला कानावर पडलं. एक खिळा निघत राहिला. एक दिवस उजाडला. भिंतीवर एकही खिळा शिल्लक नव्हता. त्या दिवशी पोर बापाच्या पुढे गेलं. हात जोडून बापा पुढे उभा राहिलं. डोळ्यात पाणी आणून बापाला सांगायला लागलं, बाबा बघा भिंतीकडे, एकही खिळा नाही बाबा, एकही खिळा नाही. सगळे चांगली कामं केली, सगळे खेळ निघाले बाबा. आता माझ्याबद्दल क्लिमिश नाही ना म्हणत तुमच्या. आता वाटतं ना तुम्हाला मी तुमचा चांगला मुलगा आहे. आता वाटतं ना तुम्ही ईश्वरला असं नाही ना सांगत, माझ्यासारखा पोर कशाला तुमच्या कुशीत घेतला. बाबा अभिमान वाटतो ना माझा तुम्हाला. आता बघा ना बाबा, एकही वाईट काम नाही केलं मी, सगळी चांगलं केली. बाप तसाच स्तब्ध राहिला. पोरगा आईकडे गेलं, आईच्या पायावर पडलं, डोकं आपटीत आईला म्हणायला लागलं, आई आता तू नाही ना म्हणत, निपुत्रिक असतीस तर बरं झालं असतं. आता तुला असं नाही ना वाटत मी तुझ्या पोटी का जन्माला आलो? सांग नाही, सांग ना, आता मी चांगला वागतो ना. बघ ना भिंतीवर एकही खेळ शिल्लक नाही आई, सगळे खेळ निघाले, सगळे चांगले काम केले मी. आता मी तुझा चांगला मुलगा वाटतो ना. आई फक्त एकदा डोक्यावर हात ठेव ग, एकदा डोक्यावर हात ठेवून फक्त एकदाच म्हण मी तुझा मुलगा आहे. आई फक्त एकदाच म्हण, सगळे पाप धुतली जातील माझी. आई फक्त एकदा मस्तकावर हात ठेव ग.
आई विवश तशीच राहिली, पोरग रडत राहिलं, गयावया करत राहिलं. आई फक्त एकदा माफ कर ग. त्या सरशी आई म्हणाली, अरे खिळे ठोकले तुझ्या वडिलांनी, खिळे काढले तुझ्या वडिलांनी, मग मला काय विचारतो? त्यांना जाऊन विचार ना. पोरग पुन्हा वडिलांकडे गेलं. वडिलांना सांगायला लागलं, बाबा सांगा, आता मी तुमचा चांगला मुलगा आहे ना, आता मी तुमच्या पोटाला याचा अभिमान तुम्हाला वाटतो ना. बघा ना बाबा, मी सगळी चांगली कामं केली, आता पश्चाताप नाही ना होत मला जन्माला घातल्याचा. बाबा फक्त एकदा डोक्यावर हात ठेवा, फक्त एकदा म्हणा ना बाबा, फक्त एकदा म्हणा मी तुमचा मुलगा आहे, चांगला मुलगा. पायच्या कुशीत शिरला, ढसा ढसा रडला. आई सांगता ग मन की वडिलांच्या पायावर ढसळला. बाबा फक्त एकदा म्हणावं मी चांगला आहे. आणि त्या सरचे बाप उफाळला पेटला आणि पोरला म्हणाला, अरे कसं म्हणू, अरे पाप केलीस म्हणून खिळे ठोकले आणि चांगलं काम केलीस म्हणून खिळे काढले. अरे खिळे ठोकले सुद्धा आणि खिळे काढले सुद्धा, पण भिंतीवरची भोक तशीच राहिली ना, त्याचं काय करू? अरे शरीराला झालेल्या जखमा भरून येतात, मनाला झालेल्या जखमा कशा भरून आणू? अरे याच बापाच्या अंगावर मारायला धावून आला होतास, कसं विसरू? त्या आईच्या पदराला हात घातला होता, कसं विसरू? त्या आईच्या अंगावर हात उगारला, कसं विसरू? अरे तुझ्या एक तक्रारी आल्या ना तर कानात गरे पडले, कसं विसरू? बाळा खिळे का ठोकताही येतात आणि खिळे काढताही येतात, पण पडलेल्या भोकांचं काय करायचं? आमच्या आयुष्याचं तत्वज्ञान आमच्या पोरांना हे सांगा. अरे बिघडल्यानंतर घडण्यापेक्षा बिघडूच नये म्हणून घडा ना. पाप करून पुन्हा पुण्य करण्यासाठी मंदिराच्या दारात जाण्यापेक्षा पाप करूच नका ना. खिळे ठोकून काढण्यापेक्षा खिळे ठोकलेच जाऊ नाहीत यासाठी काहीतरी जगा ना. कारण ज्याच्या आयुष्याची भिंत अशा बिना डागाची असते ना, त्या भिंतीवर ज्ञानाचा ईश्वर बसतो आणि कर्तृत्वाच्या अहंकाराचं हरण करायला चांगदेवाकडे जातो. आमच्या आयुष्याची तशी भिंत आम्हाला का उभारता येऊ नये? का त्याच्यावर ज्ञानोबा निवृत्ती सोपाना मुक्ताई बसू नये? अरे आयुष्याचं तत्वज्ञान ना होऊ द्या ना. आयुष्याची भिंत अशी, हे जगणं आहे, तिथं बिघडणं नाही, तिथं घडणं कुठलं? मग हे आयुष्याचं तत्वज्ञान आहे. हे आयुष्याचं तत्वज्ञान आम्हाला निर्माण करता आलं. आमच्या आयुष्याची भिंत अशी चरित्र आणि चारित्र्य संपन्न जर बनवता आली तर ते आमचं जगणं. हे जगणं फक्त सुधारण्याच्या वेगापेक्षा संस्कृतीच्या जतनाकडेही अधिक वळावं. प्रगतीच्या वेगाबरोबर आंतरिक आणि आध्यात्मिक उन्नतीकडे सुद्धा तसंच राहावं, तर त्या जगण्याला कुठंतरी अर्थ येईल, तर त्या जगण्याला कुठंतरी समन्वयार्थ लाभेल. एवढं जगणं आपल्या हातून घडावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण.